हॅलो गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसा आज सगळे बरं आहात ना? तर आज बेंगलोरमध्ये 2-3 दिवस मला सुट्टी आहे आणि हॉलिडे असल्यामुळं थोडं बेंगलोरमध्ये असंच फिरून यायचं म्हणून बेत केलो आहे. नेमकं आता कुठं जायचं अजून काय प्लॅन फिक्स झाला नाही, पण या व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा, तुम्हाला माहीत होईल की मी आज कुठं जाणार आहे. ते पहिला रेडी होऊया, कारण आता जस्ट आंघोळ केलो आहे. पूर्णतः सगळं रेडी होऊन कुठं जायचं आहे ते तुम्हाला सांगतो. नेमकं सगळ्यात आधी वरती माझे कपडे घातले, पहिला धुवायला घातल्यावर सगळ्या वॉशिंग मशीनला धुवून वाळले असतील. आता जाऊन घेऊन येऊया, चला. काल रात्री वाळत घातलेले हे कपडे 2 वाळले नव्हते म्हणताना तसंच सोडलो आणि दुसरी सगळी गोळा करून परत निघालो बघा. थोडे कपडे वाळ्यात, थोडे कपडे वाळले नाही. न वाळल्या एकच ठेवले, वाळले सगळी घेऊन जायला. चलो. फायनली रेडी होऊन आता आम्ही चाललोय. कुठं जायचं अजून फिक्स नाही, बघूया आता. नाही मनात कुठे येईल तिकडं जायचं. हां, आता तर बाहेर निघालोय, बघूया आता नेमकं कुठे जायचं होतं इथे. हां, बेंगलोरचं वातावरण आज एक नंबर आहे. लय ऊन पण नाही, लय हे पण नाही, मस्त आहे, एकदम गार आहे. कुठून बाहेर फिरायला चांगला आहे. बसमध्ये आहे, बसमधनं डायरेक्ट आता मॅजेस्टिकला जायचं. मॅजेस्टिकवरनं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जायचं आपल्याला. तर कुठं आहे तुम्हाला नंतर सांगतो, म्हणजे डायरेक्ट तिथे गेल्यावर दाखवतो. चला. तुम्हाला बेंगलोरमध्ये कुठं पण फिरायचं असलं की नाही, एक गोष्ट सांगतो. काय करायचं, BMTCचं बस धरायचं आणि पूर्ण डे पास काढा म्हणायचं. फक्त 80 रुपयेमध्ये तुमचं पूर्ण डे पास निघतोय आणि त्या डे पासमध्ये तुम्ही बेंगलोरमध्ये कुठं पण फिरू शकता, कुठं पण फिरू शकता, केवढं पण फिरू शकता. फक्त एक दिवस 24 तासासाठी ते डे पास काढून घ्यायचं, कुठं पण करायचं ते. हां, बसमधनं उतरल्यावर डायरेक्ट असं बाहेर आलतो मार्केटमध्ये. मी तर पहिल्यांदाच असं व्हिडिओ करालतो, मला तर एकदम असं भ्या वाटालतं. पण एवढे दिवस व्हिडिओ करून मला कॉन्फिडन्स पण तेवढंच वाटालतं, त्यामुळं न घाबरता व्हिडिओ केलो. आता बरोबर आलं आहे मी विश्वेश्वरय्या सेंट्रल कॉलेजच्या पुढं, बघू शकता इथं. आता आहे बघा, सेंट्रल कॉलेजच आहे. आता इथनं अनेक बस पकडून आम्हाला, जी बस मी आधी पकडलेलो का नाही, ते कसं झालं, वेगळीकडे जाणार होते. म्हणताना म्हटलं दुसरी बस पकडून आपल्या ठिकाणाला जाऊया, म्हणताना दुसरी बस पकडलो आणि आलो बघा. माझं डेस्टिनेशन जरा लांब आहे, त्याच्या अगोदर एक मला एक प्लेस गावले, त्या ठिकाणी आता मी आलो आहे. दाखवत चला तुम्हाला. हे आहे बेंगलोरचं विधानसौधा, कर्नाटकातलं सगळ्यात मोठं असं एक महालसारखं असलेलं विधानसौधा आहे बघा. तुम्ही कोणतरी इकडे आला असला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे नेमकं कुठं आहे मला माहीत नव्हतं. बसमधल्या काकांना विचारून, त्यांना बोलून त्यांनी सांगितलं इथं उतर आणि इकडं जा म्हणून. मग मी तिकडनं उतरून डायरेक्ट इकडं आलो. मग हे मला बघायला मिळालं. हे बघा किती मस्त आहे, अतिशय सुंदर असं या ठिकाणी बांधकाम केलं आहे बघा. इकडं आंबेडकरांचं पुतळा आहे आणि इकडं बगीचा, ते खूप मोठा असं बगीचा आहे. आणि पर्यटन स्थळासाठी एक बेस्ट असं जागा आहे. तुम्हाला फिरायचं असेल तर इकडे येऊन तुम्ही फिरू शकता बघा इथं. आणि इकडे पुढंच हायकोर्ट आहे, ह्या साईडला, पुढच्या साईडला, ते पण दाखवतो. आणि हे बघा विधानसौधा. आता त्या विधानसौधाकडनं डायरेक्ट आलोय
तुम्ही बघू शकता इकडं हायकोर्ट आहे. बघा इकडं हायकोर्ट आहे आणि तिकडं बरोबर विधानसौध आहे. आता आम्हाला इकडं जायचं आहे. चला असंच चालत चाललेलो, गार्डनमध्ये एक झाड दिसलं. त्या झाडाला किती फणसं लागल्यात बघा इथं. तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. आता बघा आलोय त्या ठिकाणी. या ठिकाणी एवढी मोठी बिल्डिंग आहे की मला बघून डोक्यात हिरले आहेत सध्याला. तर बघा तुम्हीच बघू शकता, एवढी मोठी बिल्डिंग मी अजूनपर्यंत बघितली नव्हती. बघा ही केवढी मोठी, शेवटच आहे. चला आता आम्ही ज्या ठिकाणी येणार होतो ते ठिकाण आलेलं आहे. तर मी येणार होतो आज या ठिकाणी विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल अँड इंडस्ट्रीयल म्युझियम आहे. बघू शकता किती भारी आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम. मस्त आहे. आता आत नेमकं काय काय आहे चला तुम्हाला दाखवतो. त्याला तिकीट काढायला लागते वाटतं इथं. आणि तिकीट काढून घेतलं होतं. तिकीट दाखवून नेमकं जायचं आम्हाला. एसपोर्ट दिसत मायलेज बघायला तर एकदम भारी आहे. आता नेमकं काय काय आहे बघूया सबाई. तुम्हाला दाखवणार आहे, जरा बघून बीचला बघा. ते डोळा हालायला खरं बघा तिथे. हो ना, हात पाय हालाले. आवाज आले काय बाबा? बघू शकता एकदम डायनासोरचं कसं केल्यात. मस्त आहे एकदम आहे ब्रो. वेगवेगळ्या गेम्स आहेत तिकडं या साईडला. म्हणजे मागच्या साईडला सगळे गेम्स आहेत तिकडं. आणि इकडं राईट बंधूंनी तयार केलेलं पहिलं विमान आहे बघा इथं. हे बघा राईट बंधूंनी तयार केलेलं पहिलं विमान. थोडं मोठं आहे. या साईडनं दिसत नाही तुम्हाला. जर बघील तेवढं कमी आहे मित्रांनो. इथं सगळे गिअरचे पार्ट्स आहेत बघा. कुठले गिअर्स आहेत काय काय. स्क्वेअर गिअर आहे, परत रॅक गिअर आहे, क्राऊन गिअर आहे, बिलिव्हर गिअर आहे. परत इकडे वेगवेगळ्या प्रकारे सगळ्या टाईपची गिअर आहे. हे टेक्नॉलॉजी कसं तयार केलं या सगळ्याचं एक उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा. एकदम मस्त आहे ते बघा. ते इलेक्ट्रिक गिअर आहे बघा. तर खूप सारा आहे त्या ठिकाणी. मला अजून दाखवणार आहे. हे बघितल्यावर मला तर आता खरंच कुठल्या तरी असं तेच ठिकाणी आले असं वाटायलंय बघा. इथं हाय आता तुम्ही माझ्या मागं बघायला की नाही चंद्रयान 3 आहे. ॲज इट इज त्याचं मम्मा त्याने तयार केलं आहे बघा. बरोबर माझ्या साईडलाच आहे हे बघा. एकदम मस्त आणि एकदम शाळेच्या पोरांना दाखवायसाठी एकदम मस्त आहे. यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवायला आणलो. बघू शकतो तुम्ही त्या ठिकाणी काय काय आहे की हे बघा. हे आहे नॅशनल ऑइल इंजिन. ऑइल इंजिन कसं काम करते की नाही त्यावरती सगळं दाखवल्यात बघा. सेटअपच लावल्या सगळं त्यांनी. एकदम मस्त आहे बघा सगळं.
माझ्या मागं बघू शकता एवढं मोठं इंजिन आहे. मला तर वाटतं हे रेल्वेचं इंजिन किंवा कशाचं तरी इंजिन असतं. हे वाफेवरती इंजिन आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरू झालेली वाफेवरची इंजिन म्हणजेच आपली ट्रेन. हा हे वाफेवरचं इंजिन, पूर्ण वाफेवरती चालणारं सगळ्यात पहिला जे इंजिन तयार झालं ट्रेन ते चालते. नेमकं सगळं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बघू सुद्धा इकडे मेन मोटर आहे. म्हणजे सगळ्या त्याची मशिनरी इकडं आहेत. एकदम मस्त असं टेक्नॉलॉजीचा त्यांनी उपयोग करून त्यावेळी तयार केलेला. आता आपण ते प्रत्यक्षात बघू शकतो त्या म्युझियममध्ये येऊन. हे बघा हे सगळी मशिनी आणि तसं त्यांनी आता म्युझियममध्ये ठेवल्यात. मस्त आहे एकदम. आता हे फर्स्ट फ्लोअर मध्ये झालंय. अजून आम्हाला सेकंड, थर्ड, फोर्थ असे 4 फ्लोअर आहेत. 4 फ्लोअर मध्ये काय काय तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता फर्स्ट फ्लोअरमध्ये काय काय तुम्ही सगळं बघितलंच असतील. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अजून 3 फ्लोअरमध्ये काय काय आहेत ते. तर त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राधे राधे, बाय.